नगर शहरातील सिद्धार्थनगरमध्ये माजी नगरसेवक दीप चव्हाण यांच्या अतिक्रमणाविरोधात सम्राट ब्रिगेड यांनी केली कारवाईची मागणी। अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थनगर येथील रहिवासी तथा माजी नगरसेवक दीप चव्हाण यांच्या राहत्या घरावरील कथित अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी सम्राट ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की सिद्धार्थनगर परिसरातील चाळ क्रमांक 2 मधील सुमारे 49.42 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी त्यांच्या राहत्या घराचे बांधकाम वाढवून अतिक्रमण केले आहे। तसेच त्यांच्या पत्नी शीला दीप चव्हाण या नगरसेविका असताना या जागेचा वापर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। सम्राट ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेचे अधिकारी अतिक्रमण हटविण्यासाठी गेल्यास दीप चव्हाण हे अधिकाऱ्यांवर दबाव आणतात आणि मी दलित आहे, माझे अतिक्रमण काढल्यास अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करीन अशी धमकी देत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। अनेक वर्ष नगरसेवक राहिल्यामुळे पालिकेतील अधिकाऱ्यांवर त्यांचा प्रभाव असल्याचा दावाही संघटनेने केला आहे। त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून निपक्ष कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी महानगरपालिकेने राबविलेल्या अतिक्रमण हटवा मोहिमेची राज्यभर दखल घेण्यात आली होती। त्याच धर्तीवर कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता संबंधित कथित अतिक्रमण हटवावे, अन्यथा महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सम्राट ब्रिगेडच्या पवन भिंगारदिवे यांनी दिला आहे। संदर्भात आयुक्तांची भेट घेतली, निवेदन दिलं, काय प्रमुख मागणी होती तुमची? आमची मागणी अशी होती, अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सिद्धार्थनगर येथील माजी नगरसेवक दीप चव्हाण हा अनेक वर्षापासून महानगरपालिकेचा नगरसेवक आहे। त्याचं जे घराचं अतिक्रमण आहे, त्या अतिक्रमण असं आहे, त्याचं जे वॉल कंपाऊंड आहे ते महानगरपालिकेच्या जागेत आहे। त्याच्या बाजूची बोळी जी येते ती पण महानगरपालिकेच्या जागेत येते। त्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलं आहे आणि त्याच्यावर उचित कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी मागणी केली आहे। जर आता आयुक्तांनी जर कारवाई नाही केली तर काय पुढची भूमिका काय राहणार? पुढील येत्या काळात महानगरपालिकेसमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल।